कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यातील भडगाव येथील रोटरी प्रतिष्ठानच्या इमारत बांधकाम प्रकरणात महसूल प्रशासनाने मोठी कारवाई करत बांधकाम परवानगीच रद्द केली आहे। मंजूर नकाशातील अटी आणि शर्तींचा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी हा आदेश पारित केला आहे। रोटरी प्रतिष्ठानला 2022 मध्ये बिनशेती व बांधकाम परवानगी देण्यात आली होती, मात्र मंजूर नकाशात पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेवर 4 खोल्यांचे बांधकाम करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती। महसूल विभागाच्या चौकशीत ही बाब सत्य असल्याचे समोर आले। सक्षम प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता बांधकामात बदल करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 257 अंतर्गत पुनर्निरीक्षण प्रक्रिया राबवण्यात आली। सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने बांधकाम परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। खेड शहराच्या लगत भरणा आणि भडगाव खोंडे ग्रामपंचायतीच्या मध्यभागी रोटरी प्रतिष्ठान या नावाने संस्थेचा एक व्यवहार चालू आहे। त्या ठिकाणी शैक्षणिक आणि इतर आता मी ज्या गोष्टी आता हाताळल्या त्या वसतिगृह रोटरी प्रतिष्ठानने वसतिगृह ह्या विषयासाठी परवानगी मागितली। आता त्या परवानगीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्याचं उल्लंघन झालं आणि ह्या गोष्टी एक सामाजिक भावनेतून प्रशासनाच्या आणि संस्थेच्या निदर्शनात आणूनही मी डिसेंबर 2024 पासून त्यांच्या निदर्शनात आणले। त्याचं कुठेही गांभीर्याने विषय न हाताळल्यामुळे अखेर मी प्रांताधिकारी खेड यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मार्च 2026ला अखेर उपोषणासारखा टोकाचा निर्णय घेतला। यानंतर स्थानिक प्रशासनाने अर्थात प्रांताधिकारी मॅडमने त्याची चौकशी करून तहसीलदारांकडून त्याबाबतचा अहवाल घेतला। त्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी आणि ह्याचं जे भंग झालं होतं याबाबत 257 अन्वये त्याने अपिलार्थी म्हणून त्यांनी एक केस चालवली आणि त्याचा निकाल 1 जूनला दिला आणि ती वसतिगृहाची बिनशेती रद्द केली। पुढील कारवाई बिनशेतीची रद्द केल्यानंतर आम्ही तात्काळ 5 जूनला जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचं पत्र दिले की जर भंग झालं, बिनशेती रद्द झाली तर पुढील ज्या गोष्टी आहेत त्याचे गुन्हे दाखल करणं, फौजदारी गुन्हे दाखल करणं, इमारत पाडणं याबाबतची मागणी आम्ही 5 जूनला जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केलेली आहे। आपल्या इथे आता खेड शहरातल्या म्हणण्यापेक्षा शहरालगत असलेले रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल या संदर्भात आमचे मित्र सदानंद जंगम यांनी एक साधारण 6 वर्षापूर्वीपासून एक मागणी केली होती की तिथल्या शाळेचे जे कामकाज आहे किंवा तिथलं बांधकाम आहे त्या संदर्भात प्रशासनानं बऱ्याचशा गोष्टी दुर्लक्षित केलेल्या आहेत आणि बिनशेती आदेश वगैरे ह्या अटींचं उल्लंघन झालेलं असताना सुद्धा त्या आदेश चालू ठेवलेले आहेत। त्या संदर्भात त्यांनी एक साधारण मार्चमध्ये त्यांनी उपोषण केल्यानंतर प्रशासनाने पुढची कारवाई सुरू करून साधारण सुनावणी वगैरे घेऊन त्यांची आपली वसतिगृहाची जी बिनशेतीची ऑर्डर होती ती रद्द केलेली आहे। आता हा एक पार्श्वभूमीचा पहिला भाग झाला। दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की त्या शाळेने मूळ बिनशेती शैक्षणिक बिनशेती मिळवलेली आहे मूळ इमारतीची। ती इमारतीची बिनशेती सुद्धा अनेक अटी शर्तींचा भंग होत असून त्यांची पूर्तता न करता ती शाळा चालवली जाते। ती शाळा चालवली जात असताना त्या इमारतीची तपासणी केलेली नाही, त्या इमारतीची बांधकामाची तपासणी झालेली नसल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र वगैरे घेतले नाही आणि भोगवटा प्रमाणपत्र न घेता त्या शाळेत विद्यार्थी बसवले जाते। गुजरात सारखी घटना आपल्या नजरेसनं गेलेली आहे। तिथे चिमुकल्यांची जीविताची हानी झालेली आहे। असे क्लास किंवा कोचिंग क्लास किंवा शाळा चालवताना इमारतीची जर तपासणी होत नसेल आणि बांधकामाची तपासणी होत नसेल, मुलं बसवली जात असतील तर प्रशासनाने जाणीवपूर्वक ह्याच्याकडे दुर्लक्ष करतंय का ह्या गोष्टीची सुद्धा आता माहिती घेणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आम्ही एक परवा 5 तारखेला एक जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं आहे की ह्याची तपासणी व्हावी, कारण मूळ बिनशेतीची अजून सुनावणी झालेली नाही। आता जी झालेली जंगम साहेबांची आता माहिती दिली ती वसतिगृहाच्या बिनशेतीची सुनावणी होऊन ती रद्द झाली। मूळ बिनशेतीची आता सुनावणी होऊन
त्यावर कारवाई कोणती प्रशासन करते याच्याकडे आमचं लक्ष आहे. त्यांनी जर योग्य कारवाई काही केली नाही तर पुढचं आम्ही आंदोलनाचा आमचा मार्ग आमचा चालू ठेवणार आहोत.